काय झालं? काही नाही, मी या बांगड्या कुठेतरी बघितल्यात मी. म्हणजे आईने राजसीला घरी चुडा भरण्यासाठी बोलवलं होतं, तेव्हा मी तिच्यासाठी चुडा निवडला होता. तो सेम असा होता. आणि त्या बॉक्सवर मी हळद कुंकू लावलं होतं आणि देवापाशी ठेवला होता. राजसीला तो आवडला नाही म्हणून तिने नंतर तो बदलून घेतला. तारीख काय होती चुडा भरण्याची? 8 तारखेला म्हणजे 8 मार्चला सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. त्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 6 मार्च. 6 मार्चला. 6 मार्चला माझा पण चुडा भरण्याचा कार्यक्रम होता. तुमच्याकडे बांगड्या भरणारा किती वाजता आला होता? 11 वाजता आला होता. आमच्याकडे 12 वाजता आला होता. हा, तो म्हणाला की लवकर आटपा, कुठेतरी दुसरीकडे जायचंय म्हणून. हो हो, आमच्याकडेच यायचं होतं त्यांना. आणि आम्हाला पण बोलले होते ते की एकीकडून चुडा भरण्याचा कार्यक्रम आटपून येणार आहेत ते. आणि अहो, या बांगड्यांच्या बॉक्सवर सुद्धा हळद कुंकू लावलेलं होतं. म्हणजे मी निवडलेला चुडा तुम्ही भरला. तू अनोळखी तरी सोबती, तू अनोळखी तरी सोबती. चाळीतली लोक बोलतात ते कधी कधी पटतं मला. वी आर मेड फॉर इच अदर, वी आर मेड फॉर इच अदर, वी आर मेड फॉर इच अदर. ते बांगड्या बांधल्यात, तुम्ही मालिश करू शकता. हो. किती दात काढताय? झोपा आता. हे बघ श्रेयस, ऍक्टिव्हिटी झाली ना की स्कूल मधून लगेच घरी यायचं. हा, स्कूलच्या बाहेर तुला कोणी भेटलं, कोणी बोलायला आलं तरी बोलायचं नाही. नाही ना बोलणार? हो आई. आणि कोणी चॉकलेट वगैरे दिलं ना तरी घ्यायचं नाही. ऐकशील ना? हो. हे घे. ये. अहो ये. सांभाळून जा. बाय बाय. नाही नाही नाही, ये नीट जा रे. ये बस इथे, बस. आधी चाळीत राहायला आलीस ना, नाश्ता केला नाहीस ना? हे बघ, बस तू बस. इथे असताना तुझ्या खाण्यापिण्याची आबळ होऊ देणार नाही मी, कळलं? आमच्या सोबत नाश्ता करायचा रोज. काय उभी काय? नाश्ता दे. 1 मिनिट. काय आई? काही नाही.